मस्त. संत बाळूमामा यांच्या कोणत्याही मंदिरामध्ये प्रसाद म्हणून आंबील दिलं जातं, तर त्या आंबिलाची चव ही खूप वेगळीच असते. कारण ते आंबील बनवणारे जे भक्तगण असतात त्यांची भक्ती आणि खुद्द बाळूमामांचा आशीर्वाद त्या आंबीलमध्ये लागलेला असतो. आज मी तशाच प्रकारे एक आंबीलची रेसिपी बनवली आहे. मंदिरासारखी चव याला येणार नाही, अर्थातच इथे मामांचा आशीर्वाद मिळणारच नाही, पण तरी देखील मी प्रयत्न केला आहे आणि खरंच सांगते या आंबिलाची टेस्ट थोडीफार का होईना मंदिरातल्या आंबिलासारखीच झाली आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 चमचे नाचणीचं पीठ रात्रभर भिजवून ठेवलं होतं. रात्रभर आंबवल्यामुळे त्याला छान चव येते. आता इथे चिंच देखील मी रात्रभर भिजवून ठेवले होते. थोडीशी जिरे, मोहरी, लसूण, मीठ, ओलं नारळ, कढीपत्ता, दही आणि कोथिंबीर इतकं साहित्य आपल्याला लागतं. सर्वात आधी मी थोडंसं पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर चवीपुरतं हिंग, जिरे, मोहरी घालून घ्यायचं आहे. जिरे, मोहरी तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. कढीपत्ता थोडंसं खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. इथे मी 3 ते 4 लसूण पाकळ्या थोडंसं ठेचून घातलेलं आहे. लसूण थोडंसं लालसर भाजायचं आहे. आंबिलामध्ये लसूण आणि कढीपत्त्याची चव खूप छान लागते, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. इथे ओला नारळ थोडासा खोचून याच्यामध्ये घालून भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजल्यानंतर आपण इथे 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ. मला 1 ग्लास आंबील बनवायचं होतं, त्यामुळे मी थोडंसंच पाणी घेतलं आहे. आता कलर येण्यासाठी थोडंसं हळद याच्यामध्ये टाकून घेऊया. आता याला आपल्याला एक उकळी घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 मिनटं गरम केल्यानंतर त्याला छानशी उकळी येते. इथे बघा, याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता याच्यामध्ये मी नाचणीचं भिजवलेलं पीठ टाकून घेते. परत आपल्याला 2 मिनटं ढवळून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला गरम करून घेतल्यानंतर नाचणीचं पीठ आहे ना, ते घट्ट व्हायला सुरुवात होते. याच्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी थोडंसं चिंचेचं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. चिंच तुम्ही रात्रभर छान भिजवल्यानंतर त्याचं छान असे पाणी तयार होते. त्याला आपण कोळ देखील म्हणतो. हे बघा, आंबील इथं घट्ट व्हायला सुरू झाले. आता हे आंबील बंद करून थोडंसं चवीपुरतं कोथिंबीर घालून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. इकडे मी अर्ध्या वाटी दहीमध्ये पाणी घालून फेटून घेते. तुम्ही छान रवीने देखील ताक तयार करून घेऊ शकता. आंबील थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी ताक घालून घेते. तुम्ही ताक कमी घातलं तरी देखील चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ताक ॲडजस्ट करू शकता. पूर्ण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्हाला ही कशी रेसिपी वाटली मला नक्की सांगा आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. मला तर वाटते तुम्ही जर अशा मंदिरामध्ये आंबील पिला असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी तुम्ही देखील घरी एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद. जय बाळूमामा.